आज सकाळी उठल्यानंतर म्हटलं थोडं दारात पाणी मारून घ्यावं. सारवलेलं सडा टाकलेला, पण तो आता पाऊस पडला ना, त्या पावसानं सगळं निघून गेला. मग थोडं पाणी मारल्यानंतर चिमण्यांना पाणी ठेवलं. चिमण्या रोज पाणी प्यायला येतात तिथं, त्याच्यामुळे आता बघा पाणी ठेवलं की लगेच आली चिमणी पाणी पिऊन अंघोळ करून जातात. नंतर दारात थोडं झाडलं. झाडून झाल्यानंतर अंघोळ केल्यानंतर म्हटलं गोट्यातून शेण घेऊन आले, तेवढ्यात सडा टाकला. सडा टाकून म्हटलं रांगोळी काढावी, त्याच्याशिवाय बरं वाटत नाही म्हणून तेवढंच सारवून घेतलं. सारवलं आणि नंतर भक्तीने मी छानशी रांगोळी काढली. छान म्हणजे मला एवढी काही चांगली येत नाही, पण आपली थोडीशी भक्तीच्या समाधानासाठी काढली थोडीशी रांगोळी. नंतर देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर म्हटलं भक्तीचं औक्षण करते. भक्तीचं आज औक्षण करून घेतलं. तुम्ही म्हणाल आता भक्तीचा बड्डे झालेला 2 दिवसापूर्वी, आज कशाचं औक्षण? तिचा रामनवमी दिवशी जन्म झालेला, म्हणून मी तिचं रामनवमी दिवशी औक्षण करते फक्त, आणि मग दुसरं काही नाही करत. नंतर परत मंदिरात गेले. मंदिरात भजन चालूच होतं. जरा वेळ बसले भजन होईपर्यंत. नंतर फुलं वाटली सगळ्यांना. फुलं वाटून झाल्यानंतर रामजन्म उत्सव साजरा झाला 12 वाजता. रामजन्म उत्सव साजरा झाला. सगळ्यांनी फुलं वगैरे टाकली सगळ्या महिलांनी, आणि नंतर मग घरी आली. असा गेला